हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। नांदेड़ शहर में कोरोना तेजी के साथ फैल रहा है। कुछ दिनों से नांदेड़ में कोरोना पॉजिटिव मरीज बड़ी तादाद में पाए जा रहे हैं। सरकारी अस्पताल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बतलाया गया है कि 2288 रिपोर्ट की जांच की गई है, जिसमें 553 मरीजों की रिपोर्ट पॉजिटिव आई है। इसी के साथ नांदेड़ में ज़ेरे इलाज मरीजों की तादाद 1861 हो गई है, जबकि 128 मरीज सेहतयाब होकर मकानात को लौट चुके हैं। आघाडी सरकारमध्ये बिघाडी झालेली आहे, त्यामुळे विलिनीकरण रखडल्या जात आहे। जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला कष्टकरी कामगार या लढ्यातून माघार घेणार नाही, त्यांचा ठाम निर्धार आहे, ठाम विश्वास आहे। सरकारनं मेस्मा लावण्यापासून तर अनधिकृत ड्रायव्हर एसटीवर बसवण्यापर्यंत आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यापर्यंत मजल गेलेली आहे। कधी नव्हे एसटीच्या इतिहासामध्ये मागील 15 दिवसात प्रवाशांचे प्राण गेलेले आहे, एसटीचे अपघात झालेले आहे। हे पाप आघाडी सरकारचं आहे आणि आघाडी सरकारनं कोरोना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दुखवटा तोडण्याचा प्रयास केलेला आहे। दुखवट्यावर कायद्याचं संकट उभं केलेलं आहे। म्हणून आझाद मैदानात सरकारने एक नोटीस पाठवली होती की तुम्हाला संध्याकाळी 5 ते सकाळी 5 पर्यंत आझाद मैदानात बसता येणार नाही। सकाळी 5 ते संध्याकाळी 5 पर्यंतच तुम्हाला आझाद मैदानात बसता येईल। हा सरकारचा रडीचा डाव आहे। रात्री ओमायक्रॉन कोरोना येतो आणि दिवसा काय ओमायक्रॉनचे जंतू विषाणू मातोश्रीमध्ये उद्धव सरकार कोंडून ठेवते काय, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। म्हणून उद्धव सरकारच्या या पत्राला उत्तर देण्यासाठी, ईट का जवाब पत्थर से देण्यासाठी आम्ही दुखवटा मनामनात आझाद मैदान प्रत्येक आगारात घेऊन निघालेलो आहे। महाराष्ट्रामध्ये 252 डेपोमध्ये आम्ही आझाद मैदानाची निर्मिती करणार आहोत आणि ते ऐतिहासिक आझाद मैदान या उद्धव सरकारला इन्कलाबचा नारा बुलंद करत आहे। नगरीचं दर्शन घेऊन माझ्या कष्टकरी कामगारांमध्ये क्रांतीचा इन्कलाब बुलंद झाला पाहिजे। अधिक वेळ नाही, 99% आम्ही जिंकलेलो आहोत। 1% फक्त आमचा विलिनीकरणाचा आदेश निघायचा बाकी आहे। तो आशीर्वाद गुरु गोविंद सिंहाचा मी या ठिकाणी घेण्यात आलो। कर्मचाऱ्यांना एवढंच सांगणार आहे, इथं नांदेड नगरी म्हणजे बालेकिल्ला आहे लढा विलिनीकरणाचा। इथं मार्ग दर्शन करण्यासाठी नाही तर या कर्मचाऱ्यांच्या पायाची धूळ कपाळाला लावून मार्गक्रमण करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। त्यांना संदेश द्यायचं काही काम नाही, हा संदेश महाराष्ट्राला देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।